मित्रांनो, तुमचा चॅनल सुद्धा 100, 200, 500 सबस्क्रायबरवर अडकून पडलेला आहे. तुमच्या चॅनलची ग्रोथ होत नाहीये. तुम्हाला सुद्धा 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला रिअल स्ट्रॅटेजी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करू शकाल. खूप सारे छोट्या-छोट्या YouTube क्रिएटर्सनी आपले 1000 सबस्क्रायबर अशा प्रकारे पूर्ण केलेले आहेत आणि आज ते YouTube वरती अर्निंग करत आहेत. मित्रांनो, मी सुद्धा कधीतरी 0 सबस्क्रायबर पासून सुरुवात केलेली आहे. आज तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहू शकताय की माझे 20,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर कधीतरी 0 पासून 20,000 पर्यंतचा हा माझा प्रवास कसा पूर्ण झालेला आहे, त्यासाठी मी काय ट्रिक वापरलेली आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. ही ट्रिक तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. आधीमध्ये अजिबात स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला यामध्ये काही कळणार नाही. तुम्ही सुद्धा या ट्रिक नुसार काम केलं तर तुमचे सुद्धा 1 महिन्याच्या आत 1000 सबस्क्रायबर पूर्ण होईल आणि लवकरच तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊन तुम्ही सुद्धा लवकरात लवकर अर्निंग करायला सुरुवात कराल. तर चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. ही काय ट्रिक आहे याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती देणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आधीमध्ये अजिबात स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, मी संतोष घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नवीन विषय. एका महिन्यामध्ये 1000 सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचे. मित्रांनो, खरी गोष्ट सांगू तर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करणे म्हणजे खूप अवघड गोष्ट नाहीये. पण तरी पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण का होत नाहीयेत, तर याचं मुख्य कारण आहे तुम्ही तुमच्या YouTube वरती चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करत आहात. तुम्ही तुमच्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ तर अपलोड करत आहात, पण नाही तुमचे व्ह्यूज वाढतायत, नाही तुमचे सबस्क्रायबर वाढतात. तर मित्रांनो, असं काय होतं की ज्यामुळे तुमचा चॅनल ग्रोथ होत नाही. तर त्याचे मुख्य कारण म्हणजे मित्रांनो, तुम्ही तुमच्या आवडीने, तुम्ही तुमच्या मर्जीनुसार आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत आहात. मित्रांनो, हीच आपण मोठी चूक करतो की आपण आपल्या YouTube चॅनलवरती आपल्या आवडीनुसार व्हिडिओ अपलोड करत असतो, ना की आपण आपल्या ऑडियन्सच्या आवडीनुसार आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करतो. एखादी व्यक्ती आपल्याला का सबस्क्राईब करेल? जर तुमच्या व्हिडिओमध्ये त्याच्या आवडीचा विषय असेल, त्याचं काही मनोरंजन होणार असेल, त्याला काही माहिती मिळणार असेल, तर ती व्यक्ती आपला व्हिडिओ पाहिल. रेग्युलर व्हिडिओ जर त्यांनी पाहिले, त्यांना जर आपला चॅनल आवडला, तर ते तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करतील. तर यासाठी काय करायचंय, आपण आपली आवड बाजूला ठेवून आपल्या ऑडियन्सला काय आवडतंय हे आपल्या चॅनलमध्ये त्या ऑडियन्सला द्यायचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, तुमच्या ऑडियन्सला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात हे तुम्हाला कसे कळणार? तर त्यासाठी तुम्ही काय करायचे, तुमच्या चॅनलवरती तुमच्या कॅटेगरीनुसार एक 20-25 व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे अपलोड करायचे. तर काही दिवसांनी याचा अभ्यास करायचा आहे की तुमच्या कुठल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत. ज्या व्हिडिओला असे तुम्ही एक 4-5 व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट करून ठेवा. या 4-5 व्हिडिओवरती तुम्हाला वारंवार तसेच व्हिडिओ बनवायचे आहेत. एक 8 ते 10 दिवसाचा गॅप देऊन तुम्ही हे असेच व्हिडिओ वारंवार बनवा. उदाहरणार्थ मित्रांनो, तुमचा ब्लॉग, तुमचा ट्रॅव्हलिंगचा एक चॅनल आहे. याच्यावरती तुम्ही उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, याच्यावरती तुम्ही सांगितलंय मुंबईतील बेस्ट 10 प्रेक्षणीय स्थळ की ज्याला आवर्जून भेट द्यावी. असा जर तुमचा एखादा व्हिडिओ आहे आणि याला तुम्हाला खूप छान व्ह्यूज आलेले आहेत, काही सबस्क्रायबर मिळालेले, तर पुढचा व्हिडिओ तुम्ही असाच बनवायचा आहे की मुंबईतील 7 बेस्ट प्रेक्षणीय स्थळे की ज्याला आवर्जून भेट द्यावी असे. तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये 10 सांगितले, तर या व्हिडिओमध्ये तुम्ही 7च सांगा. याचं थंबलाईन टायटल थोडंसं चेंज करा. साधारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही रेग्युलर जर बनवले, तर नक्कीच तुमचे हे व्हिडिओ चांगले व्ह्यूज आणि सबस्क्रायबर घेऊन येणार आहेत. यामुळे काय होणार आहे, तुमची चॅनल ग्रोथ लवकरात लवकर होईल. एका महिन्यामध्ये साधारण तुम्ही 1000 सबस्क्रायबर पूर्ण कराल. अशीच वारंवार तुम्ही प्रॅक्टिस ठेवायची आहे. मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्ही स्वतः दाखवायचे आहेत की यामध्ये तुमचा स्वतःचा आवाज, स्वतःचा चेहरा आला पाहिजे. असे जर तुमचे व्हिडिओ असतील तर तुमचा चॅनल लवकरच मॉनिटाईज होणार आहे आणि तुम्ही लवकरच त्यापासून अर्निंग करायला सुरुवात करणार आहात. मित्रांनो, तुमच्या कुठल्या व्हिडिओला खूप छानपैकी व्ह्यूज आलेले आहेत की ऑडियन्सला तुमचे व्हिडिओ आवडलेले आहेत, हे तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या वायटी स्टुडिओची मदत घेऊ शकता. यासाठी काय करायचं, आपण आपलं वायटी स्टुडिओ ओपन करूयात. वायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर अनालिटिक्स मध्ये ओव्हरव्ह्यूला क्लिक केल्यानंतर ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला टॉप कंटेंट दिसतील. हे टॉप कंटेंट म्हणजे तुमचेच व्हिडिओ आहेत, जे की गेल्या 28 दिवसामध्ये तुमच्या ऑडियन्सला खूप आवडलेले आहेत, ज्याला खूप छानपैकी व्ह्यूज आलेले आहेत, खूप छानपैकी सबस्क्रायबर आलेले आहेत. हे तुम्ही टॉप कंटेंट ओपन केल्यानंतर यापैकी 5 ते 6 व्हिडिओ असे तुम्ही सिलेक्ट करा की ज्याच्यावरती तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बनवायचे आहेत. एक 8 ते 10 दिवसाचा गॅप ठेवून तुम्ही जर पुन्हा पुन्हा तेच व्हिडिओ बनवले, तर तुमचा ऑडियन्स तुमचे व्हिडिओ नक्की पाहिल. कारण का तुमच्या ऑडियन्सला हे तुमचे व्हिडिओ आवडलेले आहेत, त्यामुळे त्यांनी ते पाहिलेले आहेत. जर तुमचे ऑडियन्स तुमच्या चॅनलवरती त्यांना जर त्यांच्या आवडीच्या विषयीचे व्हिडिओ वारंवार मिळाले,
तर तुमचं चॅनल सोडून कुठेही जाणार नाही, तुमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करणार आहे आणि हे व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती आहेत, त्यामुळे तुम्हाला इतर अजून सुद्धा ऑडियन्स तुम्हाला जॉईन होणार आहे किंवा तुम्हाला सबस्क्राईब करणार आहे. मित्रांनो, वायटी स्टुडिओची जर तुम्ही मदत घेतली, वायटी स्टुडिओ तुम्हाला तुमचा चॅनल ग्रो करायला खूप मदत करत असतो. जर तुमच्या चॅनलमध्ये, तुमच्या वायटी स्टुडिओमध्ये अनालिटिक मध्ये ऑडियन्सला गेल्यानंतर तुम्हाला जर व्हॉट युअर ऑडियन्स वॉच हा जर कॉलम ओपन होत असेल, जर तुमच्या तुमच्या वायटी स्टुडिओला हा जर डाटा ओपन होत असेल, शो होत असेल, तर त्यांच्यासाठी मी हा पुढचा पार्ट सांगत आहे. त्यामध्ये तुम्ही खाली व्हॉट युअर ऑडियन्स वॉच, तर तुमच्या वायटी स्टुडिओमध्ये व्हॉट युअर ऑडियन्स वॉच हा जर कॉलम ओपन होत असेल, तर हा तुम्ही कॉलम ओपन करून बघा. यामध्ये तुमच्याच कॅटेगरीचे इतर युट्यूब क्रिएटर्स आहेत की तुमचा ऑडियन्स तुमच्या युट्यूब वरती हे व्हिडिओ नसल्यामुळे इतर युट्यूब चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ पाहत आहेत. जर तुमच्या चॅनलवरती सुद्धा असेच व्हिडिओ असतील, तर ते तुमचा ऑडियन्स तुमचे व्हिडिओ तुमचा चॅनल सोडून इतर व्हिडिओवरती अजिबात जाणार नाही. तसेच तुमच्या चॅनलवरती हे व्हिडिओ आहेत म्हणून इतर अजून ऑडियन्स तुम्हाला जॉईन होईल, तुम्हाला सबस्क्रायबर करेल. तर मित्रांनो, तुम्ही या व्हॉट युअर ऑडियन्स वॉच या कॉलमचा जर व्यवस्थित अभ्यास केला, तुमच्यासारखेच इतर क्रिएटर जे काही व्हिडिओ बनवतात त्याप्रमाणे तुम्ही जर व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती रेग्युलर बनवले, तर तुमचा ऑडियन्स तुमचा चॅनल सोडून इतर कुठं जाणारच नाहीये आणि इतर ऑडियन्स तुमच्या चॅनलला जॉईन होणार आहे. तर तुम्ही जर रेग्युलर ही प्रॅक्टिस ठेवली, आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुमचे जे व्हिडिओ चांगले चाललेले आहेत असे जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बनवले, तर नक्कीच तुम्ही एका महिन्यामध्ये 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण कराल. लवकरच तुमचं चॅनल ग्रो होईल, तुमचं चॅनल मॉनिटायझेशनच्या टर्म्स नक्कीच पूर्ण करेल. तुमचा 1000 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया पूर्ण होईल. तसेच तुमचे रेग्युलर व्हिडिओ पाहिले गेल्यामुळे तुमचा 4000 वॉच टाइमचा क्रायटेरिया सुद्धा पूर्ण होईल. यामुळे काय होणार आहे, तर तुम्ही जर ही रेग्युलर प्रॅक्टिस ठेवली, तर साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये तुमचा चॅनल नक्कीच मॉनिटायझेशनच्या क्रायटेरिया पूर्ण करून तुम्ही लवकरात लवकर अर्निंग करायला सुरुवात कराल. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला यातनं काही नक्कीच शिकायला मिळालं असेल, तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.